ढगांमधून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग का फसला याचा उलगडा आता होऊ लागलाय। कृत्रिम पावसाचा प्रयोग बुधवारी औरंगाबादमध्ये झाला। हा प्रयोग पाहण्यासाठी कृषी मंत्री एकनाथ खडसे यावेळी खास हजर होते। विमानातून प्रयोग पाहण्यासाठी खडसे विमानात बसले आणि त्यामुळे प्रयोग राबवणाऱ्या वैज्ञानिकांना मात्र खाली उतरावं लागलं। त्या विमानात फक्त 4च जण बसू शकतील एवढीच व्यवस्था होती। त्यामुळे 2 पायलट, कृषी मंत्री एकनाथ खडसे आणि विभागाचे सचिव गोविंदराज एवढेच विमानात बसले। त्यामुळे कृत्रिम पावसासाठीची फवारणी शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांशिवायच करावी लागली। पायलट्सनीच शास्त्रज्ञांचं काम करत फवारणी केली। शास्त्रज्ञ जमिनीवर आणि मंत्री विमानात असल्यानंच कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग फसल्याचं मानलं जात आहे। दरम्यान एकनाथ खडसेंनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले। मुख्य काम जे आहे ते पायलटच करत असतात। बाहेरचं जे काम असतं ते रडारवर करणारे काम करत असतात। त्यामुळे गैरसमजावर आधारित ही बातमी आहे। या ठिकाणी आवश्यकता माझ्या नियंत्रणाखाली हे काम चाललेलं आहे। त्यामुळे विमानात मी बसणारच आहे। आजही बसेल, आणखी उद्याही बसेल आवश्यकता असल्यात। त्यात गैर काय? खडसे विमानात बसले आणि शास्त्रज्ञ बाहेर राहिले याला काही फार अर्थ नाही आहे। कुणीही त्याच्यामध्ये बसू शकतो, त्याला काही काम नसतं। पाहून त्या ठिकाणी कुतूहल जागू असतं म्हणून जातो। माझा तर हक्कच आहे त्या ठिकाणी, कारण माझ्या नियंत्रणाखाली ती मोहीम चालू आहे। एक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, वैज्ञानिकांना खाली उतरवून खुद्द कृषी मंत्री विमानात बसले आणि त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग फसला असं समजतं आहे। खडसेंनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत। वैज्ञानिकांची विमानात आवश्यकता नसते असं त्यांचं म्हणणं आहे। रडारवर त्यांची आवश्यकता असते आणि त्यामुळे मी तिथे असणारच, यापुढेही मी अशा प्रकारेच लक्ष ठेवून असणार आहे कृत्रिम पावसाचं, असंही त्यांचं म्हणणं आहे। नेमकी वस्तुस्थिती काय आहे? खडसे सुद्धा त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळत आहेत आणि त्या प्रोजेक्टवर काम करणारे अधिकारी सुद्धा हे सगळे आरोप फेटाळत आहेत। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्या विमानामध्ये फक्त 4च लोक बसू शकतात। त्यात 2 पायलट असतात। विमान पूर्णपणे अत्याधुनिक असतं, त्यामुळे तिथं कुठल्याही वैज्ञानिकाची, शास्त्रज्ञाची गरज नाही असं अधिकारी सांगतायत। खडसे साहेब या खात्याचे प्रमुख आहे, म्हणून या सगळ्या प्रोजेक्टची पाहणी करण्यासाठी आले होते। त्यामुळे त्यांचं जाणं गरजेचं होतं। 2 जागा रिकाम्या असतात म्हणून तिथं शास्त्रज्ञ बसतात असं सुद्धा अधिकारी सांगतायत। त्यामुळे अधिकारी असं जरी सांगत असले तरी विमानाची जागा ही खास करून वैज्ञानिकांसाठीच असते। पडणारी पाऊस कसा आहे, ढगं कशी आहे, त्याची चाचपणी करण्यासाठी, कुठल्या ठिकाणी फवारणी करायची आहे याची चाचपणी करण्यासाठी वैज्ञानिकांना त्या ठिकाणी जागा असते। मात्र मंत्री साहेबांना जायचं होतं म्हणून वैज्ञानिक खाली उतरले, ही वस्तुस्थिती आहे आणि त्यानुसार मंत्री साहेबांनी सत्य पाहणी केली। खडसे साहेब जरी आता यामुळे काही फरक पडला नाही असं सांगत असले तरी निश्चितपणे थोडा बहुत फरक नक्कीच पडला असावा। मात्र कितीही झालं तरी ते खात्याचे मंत्री आहेत, त्यामुळे अधिकारी याबाबत जास्त बोलण्यास तयार नाहीत। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। एकनाथ खडसेंनी आरोप फेटाळलेले आहेत त्यांच्यावर। विमानात वैज्ञानिकांची आवश्यकता नसते असं सांगून त्यांनी हे आरोप फेटाळलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।